वेलकम. आज आपण बघणार आहोत प्रिपरेशन ऑफ फिनॉल. देर आर नंबर ऑफ मेथड्स टू प्रिपेअर फिनॉल. आता फिनॉल तयार करण्यासाठी नंबर ऑफ मेथड्स आहे, नंबर ऑफ रिॲक्शन्स आहे. तर मग त्यातली पहिली मेथड फ्रॉम क्लोरोबेन्झिन. क्लोरोबेन्झिनवरून फर्स्ट मेथड फ्रॉम क्लोरोबेन्झिन. क्लोरोबेन्झिनवरून फिनॉल कसा तयार होईल? वेन क्लोरोबेन्झिन which on fuse with sodium hydroxide at 623 Kelvin as a temperature and 115 atmospheric pressure gives काय मिळणार त्याच्यापासून? सोडियम फिनॉक्साइड gives सोडियम फिनॉक्साइड. आता सोडियम फिनॉक्साइड ONA चा अटॅक ह्या कार्बनवर होईल आणि HCl निघून जाईल. तर मग त्यापासून मिळणार आहे सोडियम फिनॉक्साइड. These sodium phenoxide which on hydrolyze with dilute HCl. This sodium phenoxide which on hydrolyze with dilute HCl gives phenol. He झाली first method. Now the second method is from cumin. This is commercial method. From cumin पासून जर फिनॉल प्रिपेअर करायचं असेल ही कमर्शियल मेथड आहे. मग क्युमिन म्हणजेच काय? आयसोप्रोपिल बेन्झीन वरून फिनॉल तयार करायचं आहे. मग स्ट्रक्चर आहे आयसोप्रोपिल बेन्झीनचा CH3 आयसोप्रोपिल बेन्झीन और क्युमिन. इथे आपण नाव दिलेलं आहे क्युमिन पासूनच फिनॉल तयार करायचं आहे. वेन क्युमिन ऑन ऑक्सिडेशन with air oxygen in presence of cobalt naphthenate at 423 Kelvin as a temperature gives cumin hydroperoxide. कार्बन आणि हायड्रोजन मध्ये ऑक्सिजनची ॲडिशन होईल. कार्बन आणि हायड्रोजन मध्ये ऑक्सिजनची ॲडिशन होईल आणि याचं नाव येणार क्युमिन हायड्रोपेरॉक्साइड. And these cumin hydroperoxide which on decomposition म्हणजे त्याला आपण हीट करणार. कशाने हीट करायचं आहे? डायल्यूट HCl ने याला हीट केलं तर त्याच्यापासून मिळणार फिनॉल आणि ॲसिटोन. काय आहे परत लक्ष द्या. क्युमिन म्हणजेच काय? मग आयसोप्रोपिल बेन्झीन. When cumin on oxidation with air oxygen in presence of cobalt naphthenate gives cumin hydroperoxide. आता क्युमिन हायड्रोपेरॉक्साइड कसा येणार? कार्बन आणि हायड्रोजन मध्ये या ऑक्सिजनची ॲडिशन होईल, ऑक्सिजन ॲड होईल
मग मिळणार आहे क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड. अँड धीस क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड विच ऑन डिकम्पोजिशन विथ डायल्यूट HCl, डिकम्पोज होणार हा कंपाऊंड इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट ॲसिड गिव्स फिनॉल with acetone. Now the third method, from benzene sulfonic acid. तिसरी मेथड आहे बेन्झीन सल्फोनिक ॲसिड, याच्यावरून प्रिपेअर करायचं आहे फिनॉल. आता स्ट्रक्चर आहे बेन्झीन सल्फोनिक ॲसिडचं SO3H. This is benzene sulfonic acid. When benzene sulfonic acid which on neutralization with sodium hydroxide at 573 Kelvin as an temperature gives, याच्यापासून मिळणार काय होणार आहे मग SO3Na, हायड्रोजन जाऊन त्या ठिकाणी येणार सोडियम आणि वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होईल. मग याचं नाव येणार सोडियम बेन्झीन सल्फोनेट. काय आहे मग बेन्झीन सल्फोनिक ॲसिड which on neutralization with sodium hydroxide at 573 Kelvin as a temperature gives sodium benzene sulfonate. आता सोडियम बेन्झीन सल्फोनेट कसा येणार, हायड्रोजन आणि हा OH ग्रुप हा रिमूव्ह होऊन वॉटर मॉलिक्यूल तयार होईल आणि हायड्रोजनच्या जागेवर सोडियम येईल. मग त्यापासून मिळणार सोडियम बेन्झीन सल्फोनेट. विच ऑन फ्यूज विथ, याला कशाने फ्यूज करायचं आहे, सोडियम हायड्रॉक्साईडने, सॉलिड सोडियम हायड्रॉक्साईड. सॉलिड सोडियम हायड्रॉक्साईडने याला फ्यूज केलं तर त्याच्यापासून मिळणार सोडियम फिनॉक्साईड. तर त्याच्यापासून मिळणार सोडियम phenoxide. And these sodium phenoxide which on hydrolyze with, कशाने हायड्रोलाइज होणार, डायल्यूट ॲसिड, आणि ॲसिड यूज केलेला आहे HCl, गिव्स, कोणतंही ॲसिड यूज करू शकतो, H2SO4 HCl यूज केलेला आहे HCl. याला काय करायचं आहे, फ्यूज करायचं, हीट करायचं आहे. मग त्याच्यानंतर मिळणार फिनॉल. त्यापासून मिळणार आहे मग फिनॉल. काय आहे मग, फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ॲसिड, बेन्झीन सल्फोनिक ॲसिड स्ट्रक्चर which are neutralized with sodium hydroxide at 573 Kelvin temperature gives sodium benzene sulfonate. हायड्रोजन जाऊन त्या ठिकाणी येणार सोडियम, gives sodium benzene sulfonate which on fuse with solid sodium hydroxide gives sodium phenoxide. And these sodium phenoxide which are hydrolyzed with dilute HCl gives phenol. लिहून घ्या. Fourth method is from aniline. From aniline. aniline वरून फिनॉल कसा तयार होणार, when aniline is treated with nitrous acid, when aniline is treated with nitrous acid, and this nitrous acid which is prepared from sodium nitrite and HCl, या दोघांच्या कॉम्बिनेशनने नायट्रस ॲसिड तयार होणार आणि हा तयार झालेला नायट्रस ॲसिड ॲनिलीन सोबत
कंबाईन होऊन त्यापासून मिळणार बेन्झीन डायअझोनियम क्लोराईड. त्या कंपाऊंड पासून मिळणार बेन्झीन diazonium chloride. And this benzene diazonium chloride, which is treated with or which is hydrolyzed with dilute HCl, gives phenol. काय आहे मग? when aniline which is treated with nitrous acid gives benzene diazonium chloride. aniline वरून बेन्झीन डायझोनियम क्लोराईड तयार होणाऱ्या प्रोसेसला म्हणायचं आहे डायझोडायझेशन रिॲक्शन. डायझोडायझेशन reaction. And this benzene diazonium chloride, which is hydrolyzed with dilute HCl, gives phenol. आज आपण बघितलं प्रिपरेशन ऑफ फिनॉल. आजचा पॉईंट इथेच संपलाय. त्याच्यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरला.